वेलकम आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार बांदल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून एक सिरीज सुरू केलेली आहे वनरक्षकच्या PYQची। तर आज आपण डिस्कस करणार आहोत वनरक्षकच्या पहिल्या दिवसाच्या दुपारच्या शिफ्टमधले 15 क्वेश्चन। आता या 15 क्वेश्चनचं ज्यावेळेस मी ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस एक गोष्ट अशी लक्षात आली की सकाळच्या मॉर्निंगच्या शिफ्टपेक्षा हा जो पेपर आहे हा सोपा होता। आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये ग्रामरचे काही टॉपिक्स चेंज झालेले आहेत, पण काही टॉपिक्स हे ॲज इट इज कॉपी केलेले आहेत। मग आपण वेळ न वाया घालवता चलो बघून टाकूत लगेच आपलं हे दुपारच्या शिफ्टमधला वनरक्षकचा पेपर। आता इथं जर का बघितलं तर आपला डे 2 आहे। इथं बघा ग्रामरमध्ये काय विचारलेले, आर्टिकल 2 क्वेश्चन होते म्हणजे 4 मार्कला विचारलेले। त्यानंतरून आपलं जे इन्फिनिटिव्ह आहे याच्यावरती एक क्वेश्चन विचारलंय। बऱ्याचशा जणांना इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं ते माहिती नाही आहे, पण मी सांगणार आहे तुम्हाला। त्यानंतर टेन्सवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे आणि तो पण आपल्या एरर नंबर 10 वरती त्यांनी काय केलेलं आहे, क्वेश्चन विचारलेला आहे। आता वर्बवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे आणि पॅराजंबलचं त्यांनी सकाळच्या शिफ्टमध्ये जसे 2 क्वेश्चन विचारले होते परत एकदा यांनी काय केलेले 2 क्वेश्चनच विचारलेले आहेत। आणि स्पेलिंग एरर जे येतं ते पण 2 क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत। म्हणजे 2-3 गोष्टी फिक्स होता। कोणत्या रे? पहिली म्हणजे आर्टिकल फिक्स होती सकाळच्या शिफ्टला, पॅराजंबल आणि स्पेलिंग एरर हे 3 टॉपिक त्यांनी काय केलेले तर नवीन आणलेले आहेत। आता ग्रामर जर आपण मोजलं तर इथं 2 क्वेश्चन म्हणजे 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि इथं 2 10 मार्काला। आणि स्पेलिंगचा ग्रामर सोडवण्यातच ग्रामरवरूनच स्पेलिंग सोडविण्यात मदत होती। सो ग्रामर जे आहे ते आपल्या टोटली 14 मार्कला विचारले आणि ह्यामध्ये आपले जे पॅराजंबल होतं ते काय येतं 4 येतं। ठीक आहे। आता व्होकॅबमध्ये बघा, व्होकॅबमध्ये काय विचारलंय, ईडीएम 1 विचारले 2 मार्कला, फ्रेज 1 विचारलेली आहे 2 मार्कला, वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 विचारले। कालच्या पेपरमध्ये म्हणजे सकाळच्या शिफ्टच्या पेपरमध्ये पण त्यांनी 2च वन वर्ड विचारले होते आणि सिनोनिम्स पण किती विचारलेले आहेत, 2 विचारलेले आहेत। आता व्होकॅबमध्ये त्यांनी दुपारच्या शिफ्टमध्ये अँटोनिम जे ते गायब केलेले, म्हणजे अँटोनिमवरती क्वेश्चन विचारलेला नाही आहे। मग आता व्होकॅब मोजली तर किती आहे, 2 आणि 2 4, 4 आणि 8, 8 आणि 4 12 मार्क्सला। म्हणजे व्होकॅब किती मार्क्सला विचारली 12 आणि ग्रामर जे ते किती मार्कला 14 आणि आपलं हे पॅराजंबल आणि ते जर का बाकीचं धरलं तर हे बाकीच्या 4 मार्कला विचारलेले, म्हणजे हे टोटली 30 मार्कचा हा पेपर आहे। ठीक आहे। आता आपण काय करू, डायरेक्ट पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करू। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, जर का आपण क्वेश्चन पेपर बघितले तर हे वरचं जे हे वरचं 2-3 लाईन आहे, अशा 3 लाईन दिलेले। तर मी जसं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं वरची इन्स्ट्रक्शन अजिबात वाचू नका। तुम्हाला इथं दिसतंय ना ऑप्शनमध्ये ए एन नो आर्टिकल द, संपला विषय, तेच वाचायचं फक्त। चलो आता काय दिलेलं आहे क्वेश्चन वाचायचं आपल्याला काय घेणं देणं नाही। ए एन वरून आपल्याला लगेच समजतंय हा आर्टिकलवरती क्वेश्चन विचारलाय म्हणून। आता इथं काय दिलं आहे, डॅश पोलीस ऑफिसर ॲट द सिक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डिरेक्टिंग अस व्हेअर टू गो टू कोर्ट, असं विचारलं आहे आणि ह्याच्यावरती आर्टिकल विचारलेले। आता बघा ह्याचं जे उत्तर आहे, ह्याचं उत्तर काय आहे रे, द आहे। हे ऑप्शन नंबर 4 ह्याचं उत्तर आहे। मग आता ह्याचं द उत्तर काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे। तर इथं जर का आपण मिनिंग घेतलं याचं, पोलीस ऑफिसर ॲट द सिक्युरिटी डेस्क, म्हणजे मी कोणत्या पोलीस ऑफिसर बद्दल बोलतोय, जो सिक्युरिटी डेस्कला बसलेला पोलीस ऑफिसर आहे त्याच्याबद्दल। म्हणजे मी काय करतोय, स्पेसिफिक जे स्पेसिफिक आहे का नाही, स्पेसिफिक त्याच व्यक्तीबद्दल बोलतोय। आणि मग स्पेसिफिक म्हणजेच काय, फिक्स। आणि म्हणून जसं मी काल सांगितलं होतं तसं आपलं जे आर्टिकल आहे, आर्टिकल त्या आर्टिकलचे टाईप किती पाडलेले आहेत आपण, 2। एक म्हणजे काय आहे डेफिनाईट, आणि डेफिनाईट म्हणजेच काय आहे फिक्स। जर का आपल्याला फिक्स माहिती असेल तर तिथं आपण आर्टिकल काय वापरतो, द वापरतो। आणि तिथं आपण कोणत्या पोलीस ऑफिसरबद्दल बोललेलो आहे तर जो डेस्कवरती सिक्युरिटी डेस्कवरती बसलेला आहे त्या पोलीस ऑफिसरबद्दलच त्यांनी सेंटेन्स दिलेलं आहे आणि तो आपल्याला फिक्सपणे माहिती आहे, म्हणून तिथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, द घ्यावा लागणार आहे। आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आपलं 4 नंबर म्हणजेच द येणार आहे। ठीक आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपला।
हे काय वाचायची गरज नाही, मी जसं सांगितलंय तसं. ठीक आहे. आता इथं काय विचारलेलं आहे फक्त बघा, इथं लगेच एक झलक मारली की स्पेलिंग एरर आहे. हा स्पेलिंग एररवरती क्वेश्चन आहे. आता स्पेलिंग एररवरती प्रश्न आहे तर तुम्हाला हे सेंटेन्स पण वाचायची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, हे TCS आणि IBPS वाले काय करतात, फक्त असे सेंटेन्स मोठमोठाले देतात. का? तुमचा टाईम कन्झ्युम करण्यासाठी, टाईम वायाला जाण्यासाठी. आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन वाचायचाच नाही, क्वेश्चनचं काय घेणं देणं नाही, डायरेक्ट ऑप्शन, या 4 ऑप्शनमधून काय करायचं आहे, चुकीचं शोधायचं आहे. आता इथं काय आहे, लेंथ, जिराफ, जिराफचं स्पेलिंग बघा, जिराफ हे बरोबर आहे. आपण आता पहिलीपासून जिराफचं स्पेलिंग लिहितोय, त्यामुळे ते काय चुकणारच नाही आहे. हे तर नो एरर, म्हणजे जर का या 3 स्पेलिंगमध्ये काय एरर नसेल तर आपण नो एरर लिहायचं आहे. ह्याचं शोधायचं नाही बरं का आपण की ह्याचं स्पेलिंग बरोबर आहे का. आता हे ओविंगचं पण बरोबर आहे. आणि इथं जे लेंथ आहे हे चुकलेलं आहे. इथं लेंथचं आपल्याला एकदम सिम्पल स्पेलिंग आहे, LENGTH हे स्पेलिंग आहे, हे पाहिजे होतं. म्हणजे हा खरं तर दुसरीतल्या मुलाला पण या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे माझं उत्तर. आता चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हे काय वाचायची गरज नाही. इथं आपल्याला झलक मारले की नो आर्टिकल दिसतंय, म्हणजे इथं आर्टिकलवरती परत एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. काय, डेअर डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय धिस फ्रायडे, आणि एन आणि द यूज करायचं आहे. आता मून दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे यांनी, मून. मग आता बघा, आपल्या द कधी कधी वापरतो आपण, हे जे द आहे ते आपण कधी कधी वापरतो. तर जी वर्ल्डमध्ये युनिवर्समध्ये एकच गोष्ट आहे त्याच्या अगोदर आपण काय वापरायचं, द यूज करायचं असतं. म्हणजे नेम ऑफ रिव्हर आहे, द गंगा, द गोदावरी, द सीना. आपण ह्या रिव्हर येतं, ह्या रिव्हरच्या नेमपूर्वी पण काय वापरतो आपण, द यूज करतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, द गिटार, द फ्लूट, द हार्मोनियम हे आहेत ना, यांच्यापूर्वी पण आपण द यूज करतो. तसंच ज्या आपल्या सेलेस्टियल बॉडीज येतात, म्हणजे जे ग्रह तारे आहेत थोडक्यात, त्यांच्या अगोदर आपण आर्टिकल द यूज करतो. म्हणून हा तर एकदम सोपा नियम होता इयत्ता 5वी मधला. आणि इथं मून हे काय एक सेलेस्टियल बॉडी आहे, म्हणून अगेन आपल्याला इथं काय वापरावं लागणार आहे, दच वापरावं लागणार आहे. म्हणजे द मून म्हणणार आहोत आपण, द सन म्हणणार आहोत, द अर्थ म्हणणार, द मार्स म्हणणार, द नेपच्यून, द प्लुटो असं म्हणणार आपण. का? कारण त्या सगळ्या काय येतात, सेलेस्टियल बॉडीज येतात. आणि सेलेस्टियल बॉडीज किंवा ग्रह तारे यांच्या अगोदर आपण आर्टिकल द यूज करतो. आणि म्हणून इथं माझं उत्तर किती नंबरचं ऑप्शन आहे बघा बरं, इथं परत एकदा 4 नंबरचाच ऑप्शन आहे. हा 4 नंबरचा ऑप्शन मी साईडला सरकतो म्हणजे तुम्हाला दिसेल. मग हे पूर्ण सेंटेन्स कसं असणार आहे, द मून विल बी फुल इन द नाईट स्काय धिस फ्रायडे. इथं द मून आहे, कळालं का. आणि ह्याचं उत्तर द का आलं ते पण समजलं. चलो आता नेक्स्ट सेंटेन्स, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब टू, इथं फिल इन द ब्लँक. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट इथं मोकळी जागा दिली म्हणजे फिल इन द ब्लँकच आहे. इथं काय विचारलं आहे, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश लॉट ऑफ वॉटर. आता ह्याचं उत्तर मला शोधायचं आहे. ड्रँक येणार आहे, बी ड्रिंकिंग येणार आहे, ड्रिंकिंग येणार आहे, हॅड ड्रँक येणार आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न जो आहे तो चांगला प्रश्न आहे आणि हा आपल्याला ग्रामरचे बरेचसे टॉपिक डिस्कस करण्याजोगा क्वेश्चन आहे. ह्याला मी थोडंसं काय करतो आता, झूम आउट करतो बरं का, हे थोडंसं झूम आउट करतो. ओके, म्हणजे आता आपल्याला 4 ऑप्शन दिसते ना. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, आय दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, आय. ठीक आहे. म्हणजे आय आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. आता इथं बघा, इथं बी ड्रिंकिंग दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, बी ड्रिंकिंग, बी ड्रिंकिंग. मग इथं बी ड्रिंकिंग येऊ शकतं बरं का नाही येऊ शकत ते आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर नुसतं ड्रिंकिंग जे आहे ना ते अजिबात येणार नाही. का? कारण हे ड्रिंकिंग आपलं काय आहे, V4 आहे. काय आहे, V4. पण आता V4 म्हणजे काय आहे ते बऱ्याचशा जणांना माहितीच नाही आहे. त्यासाठी आपले जे बेसिकचे लेक्चर आहेत ते अपलोड करतोय मी. ते बेसिकचे लेक्चर तुम्ही बघा तरच तुम्हाला हे समजणार आहे. हे बेसिकच्या लेक्चरवरून ह्या शिपमधले 3 ते 4 ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व्ह होत होते बरं का. त्यामुळे बेसिकचे लेक्चर एकदम महत्त्वाचे. तर मी अपलोड केलेले ज्यावेळेस मी चॅनलवरती अपलोड करेन, म्हणजे उद्यापासून अपलोडिंगला स्टार्टच करणार आहे, ते तुम्ही नक्की पाहून घ्या. आता वर्बचे बघा, मी सांगतो परत की वर्बचे 5 फॉर्म होतं. कोणते, V1,
V2 V3 V4 आणि V5 हे वर्बचे काय आहे तर 5 फॉर्म आता. ठीक आहे. आता V1 म्हणजे काय वर्बचा रूट फॉर्म. आता इथं मी एक वर्ब घेतलं ईट घेतलं. काय घेतलं ईट. याचाच पास्ट फॉर्म जो आहे ना तो असतो आपला V2. म्हणजे ईटचा काय येतो रे एट येतो आणि V3 काय येतो ईटन. आता हे पाठ आहे तुमचं. जसं आता राईट असेल तर ह्याचा काय येतो रे रोट येतो आणि इथं काय येणार आहे रिटर्न येणार आहे. काय येणार आहे रिटर्न. हे पाठच आहे आपलं. इथं समजा जर का पुश असेल तर ह्याचं काय येतं रे पुष्ट आणि तुमच्या भाषेतलं पुष्ड काय येतं पुष्ड. पण हे पुष्ड वाचायचं नाही बरं का. पुष्ट ईडीचा जो उच्चार आहे ना तो सायलेंट टी सारखा म्हणजे ट सारखा उच्चार करायचा. पुष्ट असं म्हणायचं. इथं पण काय येणार आहे पुष्ट. काय येणार आहे पुष्ट. ठीक आहे. आता हे 3 वर्ब लिहिलेले आहेत मी. बस झाले 3च. आता हे तुम्हाला माहिती येतं. हे V1 V2 आणि V3 हे तुम्हाला माहिती आहेत. पण V4 कोण आहे ते माहिती नाही आहे. तर V4 म्हणजेच आपला जो दिलवाले म्हणजे शाहरुख खान माहिती आहे तुम्हाला आहे का नाही. यासारख्याची पोच पण माहिती आहे सगळ्यांना. तर शाहरुख खान दिलवालेचे 2 भाऊ होतं. एक म्हणजे ING वाले आणि दुसरा आहे H वाले. कोण आहे H वाले. ठीक आहे. मग त्याच्यामधला हा जो भाऊ आहे V4 म्हणजे आपला कोण आहे रे ING वाले. कोण आहे ING वाले. आता V4 म्हणजे काय ING वाले आणि हा जो V4 आहे हा V4 आपण कसा बनवायचा तर आपला जो V1 आहे का नाही त्या V1ला ING जोडला की आपला बनतो V4. मग ईट आहे ह्या ईटला मी ING जोडला काय होणार आहे रे ईटिंग. कळालं. मग तुम्ही म्हणता सर हे आम्हाला माहिती होतं. आता राईटचा जोडताना काय करणार मी WRITEING. आता हे लिहिलेलं आहे मी बरोबर आहे का नाही हे काय झालेलं आहे चुकलेलं आहे. राईटचं काय येणार आहे रे V4 असं येणार आहे WRITING. आता इथं काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का. इथला हा जो आहे तो मी तिथं कट केलेला आहे. मग ज्या वर्बच्या V1च्या लास्टला असेल त्याला ING जोडताना किंवा त्याचा V4 बनवताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याचा कट करून टाकायचा. ओके. आणि म्हणून इथं काय झालं आहे रायटिंग. आता इथं काय आहे पुशचं काय येणार आहे तर पुशचं काय येणार आहे पुशिंग. काय येणार आहे पुशिंग. ठीक आहे. मग आता V4 बनवायला येईल तुम्हाला. आता राहिला विषय V5चा. आता हा जो V5 आहे इथं काय दिलेलं आहे 5. मग 5 वरून आपण लक्षात ठेवायचे 5 पांडव. 5 पांडव आपल्याला माहिती आहेत कोण आहे नकुल सहदेव त्यानंतर अर्जुन भीम युधिष्ठिर सर्वांना माहिती आहे. मग हे 5 पांडव आपले कोणते आहेत बघा. माझे 5 पांडव कोणते आहेत SH CH O आणि X हे माझे काय आहेत 5 पांडव होतात. मग आता हे 5 पांडव का नाव दिले तर V5 म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या V1ला S किंवा ES जोडू. कुणाला बोलले बघा V1ला S किंवा ES जोडू त्यावेळेस त्याचा काय तयार होतं V5. पण ES कधी जोडायचा ज्या वर्बच्या लास्टला हे 5 पांडव येतील ना त्यावेळेस आपण ES जोडायचा. अदरवाईज आपण काय जोडायचा फक्त आणि फक्त ES जोडायचा. ओके. सो आता इथं ईटचं काय होणार आहे ईटचं फक्त होणार आहे ईट्स. आता मी फक्त ES जोडला का कारण इथं बघा ना ह्या 5 पांडवापैकी कुणी आहे का टी आहे तिथं ना. ह्या 5 पांडवापैकी कुणीही नाही म्हणून त्याचा विषय संपला. इथं राईटचं काय येणार आहे रे राईट्सच येणार आहे. काय येणार आहे राईट्स. फक्त यसच जोडलाय कारण ह्या 5 पांडवापैकी कुणी नाही. पण आता इथं पुशचं काय येतं रे पुशेश. ES जोडलाय का कारण इथं बघा 5 पांडवापैकी यस हेच आला का नाही अरे आला ना. मग हे वर्बचे काय येतं 5 फॉर्म. आता निम्म कळालं ह्याच्यावरतीच पूर्ण ग्रामर आहे. आता ह्याच्या पुढचं निम्म बघा मी सांगितलंय दिलवालेचे भाऊ कोण आहेत रे H वाले. दिलवालेचे भाऊ कोण होतं H वाले आणि ING वाले. आता ह्यांना मी थोडंसं चौकामध्ये लिहितो H वाले. आता H वाले म्हणजे कोण आहे ते सांगतो. H वाले म्हणजे काय आपले हॅव हॅज आणि हॅड ह्या तिघांना आपण काय म्हणायचं H वाले. आता आपला हा जो V3 आहे का नाही V3 आणि V4 हे जे दोघं होतं यांचं लग्न झालेलं आहे. यांचं काय झालंय लग्न झालेलं आहे. ठीक आहे. मग हा जो V3 आहे याच्या नवऱ्याचं नाव आहे H. म्हणजे इथं हॅवच्या पुढं V3 येणार आहे हॅजच्या पुढं पण V3 येणार आहे आणि हॅडच्या पुढं पण काय येणार V3 येणार. म्हणजे आपला V3 सेंटेन्समध्ये एकटा कधीही येत नाही. तो नेहमी आणि नेहमी H ला जोडूनच येतो. ठीक आहे.
म्हणून HV3 म्हणजे जसं अंबुजा सिमेंटचा बॉन्ड आहे, ये भैया ये दीवार कब तुटेगी, म्हणजे दीवार तुटत नाही, तसा HV3 हायड्रोजन बॉन्ड आहे आणि तो कधीही तुटत नाही. कळालं. आता आपला राहिला कोण रे, V4 म्हणजेच कोण आहे, ह्याला काय नाव दिले, ING वाले, शाहरुख खानचे भाऊ बरं काय. मग ING वाले जो आहे तो पण एकटा येत नाही, यांचे जोडीदार कोण होतं, टू बी. कोण होतं, टू बी. मग आता टू बी म्हणजे कोण येतं, टू बी म्हणजे कोण होतं, तर आपले एम इज आर वॉज वर, म्हणजेच इथं आपला जो V4 आहे हा कसा येणार आहे, एमच्या पुढं V4 येईल, इजच्या पुढं V4 येईल, किंवा आरच्या पुढे V4 येईल, त्यानंतर वॉचच्या पुढं V4 येईल, किंवा वरच्या पुढं काय येणार आहे, V4 येणार आहे. ठीक आहे. मग हा जो V4 आहे तो सेंटेन्समध्ये एकटा कधीही येत नाही, आणि ज्या वेळेस तो एकटा येतो त्यावेळेस तो वर्ब नसतो, म्हणजे मेन वर्ब नसतो. मग V4 एकटा ज्या वेळेस सेंटेन्समध्ये येतो तो सेंटेन्समध्ये आल्यावेळेस तो काय असेल, तुम्ही काय करायचं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की V4 एकटा आल्यानंतरून तो कोण असतो. ठीक आहे. पण आता जनरली लक्षात काय ठेवायचं आहे, आपला V4 जो आहे तो जोडीदार कोण असणार आहे, टू बीला जोडीदार असणार आहे. आता सेंटेन्सकडे येऊत आपल्या. चल आता लय मोठं लिहिलं आहे. आता इथं काय सेंटेन्स आहे, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डेड अ लॉट ऑफ वॉटर. आता इथं जर का बघितलं तर ड्रिंकिंग V4 एकटा आहे, आणि सब्जेक्टच्या नंतरून हा आय सब्जेक्ट आहे. 8 सब्जेक्ट आपण बघितले कोणते, तर आय, वी, ही, शी, इट, यू, दे आणि नाऊन हे सगळे काय आहे तर सब्जेक्ट आहेत. आय सब्जेक्ट आहे, आणि ह्याच्यासोबत डायरेक्ट V4 येऊ शकतो का, नाही येऊ शकत. म्हणजे हे बेसिक, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन काय झालेला आहे, कट झालेला आहे. आणि इथं हॅड ड्रँक आहे, हॅड काय आहे रे, ड्रँक. आता हा जो हॅड आहे आणि हा जो ड्रँक आहे ना तो V2 आहे. आता मी काय सांगितलं रे, H बरोबर लग्न कुणाचं झालं आहे, V3 बरोबर झालेलं आहे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, हॅड ड्रंक पाहिजे होतं, हॅड ड्रंक पाहिजे होतं. पण इथं काय दिलेलं आहे, त्यांनी ड्रँक दिलेलं आहे, म्हणून हा ऑप्शन पण काय होतोय, कट होतोय. म्हणजे बेसिकवरून माझे 2 ऑप्शन कट झालेले आहेत. आणि असं कधी सेंटेन्स दिलं आहे का, आय बी ड्रिंकिंग, त्यामुळं हा ऑप्शन पण काय झालेला आहे, कट झालेला आहे. आणि त्यामुळं ह्याचं उत्तर काय आहे रे, ऑप्शन नंबर 1 ड्रँक. आणि हा जो ड्रँक आहे तो काय आहे रे, माझा V2 आहे. काय आहे, V2. म्हणजे ऑप्शनवरून उत्तर आलं. आता कॉन्सेप्ट सांगतो. आता काय सांगतो, कॉन्सेप्ट. काय सेंटेन्स आहे, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक ए लॉट ऑफ वॉटर. आणि हे कशावरती आहे, तर आपला जो टेन्स आहे का नाही, आपला टेन्स, या टेन्सच्या एरर नंबर 10 वरती ह्याचं उत्तर आहे. मग तुम्हाला समजेल की याचं उत्तर ड्रँकच काय. तर पहिली स्टेप काय सांगितले बघा, ऑप्शनवरून जायचं. इथं बी ड्रिंकिंग कधी नसतं, इथं ड्रिंकिंग V4 आहे, त्याला जोडीदार टू बी वाला पाहिजे होता, एम इज आर वॉज वर पाहिजे होतं, आय एम ड्रिंकिंग असं पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, इथं हॅडच्या पुढं ड्रँक हा V2 घेतलाय, इथं काय पाहिजे होतं, ड्रंक पाहिजे होतं. त्याचं कारण काय आहे, ड्रिंक, ड्रँक आणि ड्रंक असं येणार आहे ते. त्यामुळं चौथा ऑप्शन पण कट होता आणि फक्त ऑप्शन नंबर 1 हाच बरोबर आहे. आता एरर नंबर 10 जो आहे ना तो काय आहे ते सांगतो. इथं मस्तपैकी हे झाड तर ओके, हे झाड आहे आणि इथं तुम्ही मस्तपैकी आता काय झालेलं आहे, तुम्हाला जॉब लागलेला आहे. कन्सिडर करा तुम्ही जॉबला लागलेले आहेत आणि फॅमिली ट्रिपला चाललेले आहेत आणि तुम्ही एकटेच समजा आलेले आहेत इकडं. ही अशी पाण्याची बॉटल, ही तुमची सॅक आहे आणि तुम्ही मस्तपैकी काय चाललेले आहेत, हे ब्लूटूथ बरं का, गाणे ऐकत चाललेले आहेत तुम्ही चाललेले आहेत. इथं असे चांगले स्पोर्ट्सचे शूज वगैरे तुम्ही घातलेले आहेत. माझी ड्रॉइंग नाथखोळ आहे. आणि तेवढ्यात तुम्हाला हे जे दिसते तर थांबा थोडे साहेबांना जराशे पेन वेगळा करू. आता हे साहेब होतं, आता हे जे साहेब होतं ह्यांचं हा कोण आहे तर स्नेक आहे बरं का. स्नेक म्हणजे साप आहे. आता तुम्हाला ओळखू येणार नाही की हा साप आहे म्हणून, त्यामुळंच नाव लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं बघा, हे जी इन्सिडेंट मी सांगतोय हा होऊन गेलेला इन्सिडेंट आहे, म्हणजे पास्ट टेन्स मधला आहे. कधीचा आहे, पास्ट टेन्स मधला. आणि ह्या पास्टमध्ये झालेली ॲक्शन आहे ही. तर इथं मला सांगा, आता हा साप दिसला, त्याला असा नाक काढून उभा आहे, म्हणजे फणा काढून उभा आहे तो. तर
तुम्ही लगेच जाणार का आणि तिथं म्हणणार का, किंवा साप असं म्हणणार आहे का तू खिच मेरी फोटो, अरे म्हणणार आहे का, नाही ना. का तुम्ही जाणार म्हणणार वा नाग दिसतोय चला सेल्फी काढा आणि सेल्फी काढून येणारच का, नाही. तुम्ही डायरेक्ट मोबाईल काढणार, त्याच्यामधून गाणं बदलिणार आणि कोणतं गाणं लावणार, अब तू भाग मिल्खा, आहे का नाही. आणि मग तुम्हाला हे जे साप आहे याला फक्त आणि फक्त या असा दूरच दिसणार आहे, इथं तुम्ही दिसणारच नाही इथं, बरोबर. मग इथं ह्या एक्झाम्पलवरून मला एक एरर नंबर 10 समजतो. काय एरर नंबर 10, तर इथं 2 घटना झालेल्या आहेत. पहिली काय आहे रे, सापाला पाहण्याची, आणि पास्ट टेन्स आहे म्हणून इथं काय आहे, सॉ, आपला हा काय असतो V2. आता बघा सीचंच काय होतं, सॉ होतं, सीचंच काय होतं, सॉ. आपल्या कोर्समध्ये ना हा एरर एकदम डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे आपण, आणि त्याच्या अगोदर सिम्पल पास्ट टेन्स आपण डिस्कस केलेला आहे, त्यानंतरून सिम्पल पास्ट टेन्सवरचा हा एरर आहे, ठीक आहे. आता यांनी पहिली ॲक्शन काय केलेली, पाहण्याची, आणि दुसरी ॲक्शन काय केलेली, पळून जाण्याची, रॅन. हा पण काय येणार V2. बघा रनचंच काय होतं, रॅन. म्हणजेच हे सेंटेन्स काय होतं, वेन आय सॉ अ स्नेक आय रॅन अवे, हे असं सेंटेन्स होणार. वेन आय सॉ अ स्नेक आय रॅन अवे. आता इथं लक्षात काय ठेवायचं आहे की ह्या पास्टमधल्या 2 घटनात, आणि ह्या कशा घडलेल्या तर इमिडिएटली घडल्यात का नाही, सापाला बघितलं की लगेच तुम्ही पळून गेलेलेत का नाही. 2 ॲक्शनमध्ये जास्त टाईमचा गॅप आहे का, अजिबात नाही आहे. मग जर का पास्ट टाईममध्ये 2 ॲक्शन लगेच घडल्या, लगेच इमिडिएटली घडल्या, तर ह्या दोन्ही पण ॲक्शन आपण सिम्पल पास्ट टेन्समध्येच लिहायच्या असतात. आणि मग इथं जर का बघितलं, हा सॉ माझा काय आहे रे, V2 आहे, आणि इथं हा रॅन माझा पण काय आहे, V2 आहे. आणि मग V2 म्हणजेच सिम्पल पास्ट टेन्स. बघा V1ला आपण म्हणायचं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, V2ला आपण म्हणायचं आहे सिम्पल पास्ट टेन्स. आणि ज्या वेळेस तुमचं वर्ब V2 येतं त्यावेळेस त्या सेंटेन्सचा टेन्स असतो सिम्पल पास्ट टेन्स. काही ना तुमचे तसले फॉर्म्युले पाठ करायची गरज हे असेल, पाठ करीत असेल, हे 65 फॉर्म्युले आपण पाठ करायचे नाही. तर तुम्ही बेसिकचं लेक्चर पाहितलं आणि आयडेंटिफाय द टेन्सचं लेक्चर पाहितलं की तुम्हाला समजणार आहे. तुम्ही म्हणता अरे बापरे हे किती सोपं आहे, आपण उगाच त्या जुन्या पद्धतीने ग्रामर शिकत होतो. जुन्या पद्धतीचं ग्रामर आता काही कामाचं राहिलेलं नाही आहे. मग आता हे जे सेंटेन्स होतं याच्यामध्ये काय बघा, बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक ए लॉट ऑफ वॉटर. म्हणजे मला तहान लागली की मी लगेच पाणी प्यायला गेलो एक नाही का, तहान लागली आणि म्हणलं नाही जाऊ तर 8 दिवसांनी पाणी प्यायला, नाही ना. तहान लागले की जाणार आहे पटकन लगेच माठातून पाणी घेऊन पिणार आहे, राईट. मग इथं जर बघितला वॉज हा V2 आहे, म्हणजेच इथं काय आहे रे, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स. आणि इथं बघा ड्रँक हा पण V2 आहे, म्हणजेच हा पण काय आहे रे, सिम्पल पास्ट टेन्स. आणि मग हा आपला एरर नंबर 2 वरून पण इथं काय आलं पाहिजे, ड्रँकच आलं पाहिजे. म्हणजे एका क्वेश्चनचं उत्तर मी किती पद्धतीने सांगितलं आहे, 2 पद्धतीने सांगितलं आहे. आय होप की तुमचा हा जो क्वेश्चन आहे तो क्लिअर झाला असेल. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन 5 नंबरचा काय आहे, फिल इन द ब्लँकच आहे. ही आस्क मी टू डॅश विंडो ॲज इट वॉज टू हॉट असे. आणि ह्याला वरती घेतो मी थोडंसं. आता हा जो प्रश्न आहे हा ग्रामरमधलं बेसिक आहे, आणि हे जे बेसिक आहे ह्या बेसिकमधलं जे आपलं इन्फिनिटिव्ह आहे ना, इन्फिनिटिव्ह या बेसिकवरती आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजेच आपलं लेक्चरमधलं काय आहे रे, बेसिक नंबर 7. या बेसिक नंबर 7मध्ये हा क्वेश्चन पण घेतलेला आहे आपण, किंवा नसेल घेतला तरी इन्फिनिटिव्हचं हे जे बेसिक आहे याच्यावरून याचं उत्तर निघतं आहे. ठीक आहे, कसं काय निघतं आहे ते बघूत, आणि ऑप्शनवरून आपण शोधूत. बघा काय आहे, ही आस्क मी टू. आता इथं कोण आलेलं आहे रे, टू आलेला आहे, राईट. आणि इथं काय दिलेलं आहे, ओपनिंग. आता बघा ओपनिंग हा कोण आहे रे, V4 आहे का नाही. आणि V4 कधी एकटा येतो का, नाही, त्याच्याबरोबर कोण येतो, एमिजार वॉजवर येतो. त्यामुळं हा ओपनिंग माझा गेला. त्यानंतरून इथं बघा हॅड एचवाला, एचवाल्याच्या पुढं कोण पाहिजे रे, V3. पण हा ओपन हा V3 आहे का, नाही आहे. ओपन हा काय आहे माझा V1 आहे. म्हणजे कसं बघा इथं V1 V2 V3 V4 आणि V5 आहे. म्हणजे इथे तर V1 काय येणार आहे, ओपन. ह्याचा V2 काय येणार आहे, ओपन्ड. म्हणजे तुमच्या भाषेतलं ओपनड म्हणायचं नाही, ओपन्ड.
ह्याचं पण काय येणार आहे ओपन ईडी लागलेला, म्हणजे इथं ईडी लागलेला पाहिजे होता, पण म्हणून हा 3 नंबरचा गेला ऑप्शन. आता इथं ओपन्स आणि ओपन हे 2 ऑप्शन जे आहेत ना याच्यामध्ये टायअप झालेले, आणि त्यासाठी आपल्याला इन्फिनिटिव्ह ही कॉन्सेप्ट माहिती असली पाहिजे. आता इन्फिनिटिव्ह ही काय कॉन्सेप्ट आहे तेच आपण बघू. तर एकदम सोपं आहे बघा. आपला जो इन्फिनिटिव्ह आहे तो म्हणजे काय आहे, ह्याला पुसून टाकतो मी. इन्फिनिटिव्ह हे तर लिहितो इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर आपला जो 2 आहे या 2च्या पुढं ज्यावेळेस V1 येतो, 2च्या पुढे कोण येतो V1, त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं इन्फिनिटिव्ह. आणि ते सेंटेन्समध्ये वर्ब म्हणून येत नाही. मग इन्फिनिटिव्ह सेंटेन्समध्ये काय म्हणून येतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पटकन काय करायचं आहे रिप्लाय देऊन टाकायचं आहे. तर इन्फिनिटिव्ह जे आहे ते सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून येतं, सेंटेन्सचा सब्जेक्ट म्हणून येतं, किंवा ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतं. म्हणजे इन्फिनिटिव्ह बघा सेंटेन्समध्ये सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, त्यानंतर नाऊन म्हणून येतं, किंवा ते काय म्हणून येतं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून येतं. पण ते वर्ब म्हणजे वर्ब म्हणून येत नाही, तर ते सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेले नाऊन. ठीक आहे. मग आता इथं जर का आपण बघितलं 2च्या पुढे V1च आला पाहिजे, म्हणजेच इथं आपण काय म्हणणार आहे तर 2 ओपन. पण जर का तुम्हाला इथं असं दिलं असेल 2 ओपन्स, तर हा झाला आपला एरर झाला, कारण 2च्या पुढे कोण पाहिजे V1, आणि इथं ओपन्स हा काय आहे माझा V5 आहे. म्हणजेच इथं काय पाहिजे रे 2 टॉक पाहिजे, इथं टॉक हा बरोबर झालं. पण जर का मी इथं लिहिलं 2 टॉक्ड तुमच्या भाषेतलं, इथं काय येणार आहे टॉक्ड. हा टॉक्ड हा ईडीवाला एकटा आला की तो V2 असतो, म्हणजे हा काय झाला माझा एरर. आणि म्हणून इथं माझं उत्तर आता तुम्हीच सांगू शकता, ओपन असन का ओपन्स असन रे, तर ओपन्स अजिबात नाही, कारण ओपन्स हा काय आहे V5, आणि 2च्या पुढं नेहमी कोण येतो रे V1 येतो. कोण येतो V1, आणि म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके क्लिअर. चलो आता नेक्स्ट वर्ड रिसेड. आता इथं काय आहे ॲप्रोप्रिएट मिनिंग म्हणजे सिनोनेमवरती क्वेश्चन आहे. हा काय आहे सिनोनेम. आता ॲप्रोप्रिएट मिनिंग रिसीड्स. आता रिसीड्स म्हणजे काय स्वेल्स, इंटेन्सिफाईज, डिमिनिशेस अँड इन्क्रीजेस. आता रिसीड्स म्हणजे काय, रिसीड आपण बघा की असं म्हणतो की सध्या वर्ल्डमध्ये रिसेशन चालू आहे. रिसेशन म्हणजे काय मंदी चालू आहे. मंदीमध्ये काय होतं सर्व गोष्टींची व्हॅल्यू कमी होते का नाही, त्यामुळं रिसीड्स म्हणजे काय एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू कमी होत जाणे, म्हणजे रिसीड म्हणजे कमी होणे. ठीक आहे. मग आता याला सिनोनिम कोणता आहे तर स्वेल्स म्हणजे काय फुगणे. स्वेल्स म्हणजे काय फुगणे. आता इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे, ह्या इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे. तर स्वेल्स म्हणजे काय बाजारभाव फुगला आहे, इकॉनॉमी फुगली, तर त्याला वाढणे म्हणजे स्वेल्स म्हणजेच काय वाढणे. इंटेन्सिफाईज म्हणजे पण काय इन्क्रीज होणे, काय होणे इन्क्रीज होणे. पण डिमिनिश, आता डिमिनिश म्हणजे पण काय आहे रे कमी होणे किंवा ह्याला आपण म्हणायचं रिसीड. काय म्हणायचं रिसीड्स. आणि म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे, ह्याचं सिनोनिम काय असणार आहे डिमिनिश असणार आहे. इन्क्रीजेसचं तर आपल्याला माहिती आहे इन्क्रीज म्हणजे काय वाढणे. सो ह्याचं उत्तर काय येईल मग माझं ऑप्शन नंबर 3 उत्तर येईल. आता चौथं आहे चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर म्हणजे पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. आता पॅराजंबलचं म्हणलं की आयडिया सांगावं लागतात तुम्हाला राईट. कालच्या लेक्चरमध्ये मी 2 आयडिया सांगितलेल्या त्या दोन्ही पण आयडिया तुम्ही लक्षात ठेवायच्या, त्या यूज करायच्या. काय चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर वर्ड्स दिलेले तर काय मी अ क्यूट लिटल माय पॅरेंट्स गिफ्टेड पपी फॉर माय बर्थडे. ओके. आता बघा हे जे मी आहे का नाही मी या मीने कधीही सेंटेन्स सुरू होत नाही. आपण बघितलं आहे बेसिक नंबर 1मध्ये सेंटेन्सच्या सुरुवातीला इंग्लिश ग्रामरमध्ये सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब असतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असतं किंवा कॉम्प्लिमेंट असतं. पण एक गोष्ट क्लिअर झाली की सब्जेक्ट असतं. मग सब्जेक्ट असतं म्हणजेच कोण होतं सब्जेक्ट प्रोनाऊन. आणि सब्जेक्ट प्रोनाऊन कोणते आहेत आपले आय, वी, ही, शी, इट, यू, दे आणि एखादं नाऊन हे काय असतं सब्जेक्ट असतं. पण हा जो आहे याचा ऑब्जेक्ट फॉर्म कोणता माहिती आहे का मी. आणि ऑब्जेक्ट आपण बेसिक नंबर 8मध्ये बघितलं की ऑब्जेक्ट हे
कधी पण व्हर्बच्या नंतरून येतं आणि जर का पॅसिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स असेल तर सेंटेन्सच्या सुरुवातीला येतं. आपला बेसिक नंबर 8 बघून घ्या तुम्ही, तुम्हाला एकदम क्लिअर समजणार आहे. हे बघितलं तरी उत्तर येणार आहे तुम्हाला. म्हणजे हे पॅराजंबल खरं तर आपण ग्रामरमध्येच ॲड करायला पाहिजे, म्हणजे टोटल 18 मार्काला ग्रामर होणार आहे आपलं. मग आता इथं मी ए तर सुरुवातीला असणारच नाही आहे, म्हणून वाला ऑप्शन डायरेक्ट कट करूत आपण. हा पहिला गेला आणि चौथा पण ऑप्शन गेला. आता कोणतं राहिले? हे राहिलेले आहेत, 2 ऑप्शन राहिलेले आहेत. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळाली की सी हे सेंटेन्स आपलं पहिलं आहे. मग सी सेंटेन्स काय आहे? माय पॅरेंट्स गिफ्टेड. आता बघा, आपण बेसिक 1मध्ये काय बघितलंय? सेंटेन्सच्या सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतरून वर्ब आणि त्यानंतरून कोण असतं? ऑब्जेक्ट असतं. मग आता हा माझा काय झाला आहे? सब्जेक्ट, माय पॅरेंट्स गिफ्टेड हा सब्जेक्ट झाला आहे आणि इथंच काय आलेलं आहे रे? वर्ब आलेलं आहे. गिफ्टेड हे काय आहे? वर्ब आहे आणि वर्ब नंतरून कोण असतं? ऑब्जेक्ट असतं. मग ऑब्जेक्ट कोणतं आहे आपलं? तर ऑब्जेक्ट जे आहे आपलं ते ऑब्जेक्टचे 2 टाईप पडतात. कोणतं? एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सांगतो मी फक्त. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं असतं? तर मी, अस, त्यानंतरून हिज, हर हे आपले काय येतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे तर मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही? आणि मग इथं काय येणार आहे? माय पॅरेंट्स गिफ्टेड मी, अ दिलेलं आहे. मग इथं काय येणार आहे? सी नंतरून ए. मग सी नंतरून ए माझ्या ऑप्शन नंबर 2मध्ये आहे का नाही? आणि हे ऑप्शन कट झाला, म्हणजे 2 नंबर उत्तर आहे. मग काय येणार आहे सेंटेन्स? माय पॅरेंट्स गिफ्टेड मी अ क्यूट लिटल पपी फॉर माय बर्थडे. ओके. आणि हे फॉरचं जे वेळेस सेंटेन्स असतं ना, हा फॉर सेंटेन्सच्या लास्टलाच असतो. ठीक आहे. म्हणून इथं काय येणार आहे? तर माझं 2 नंबर हे काय उत्तर या ठिकाणी येणार आहे. आता मग या पॅराजंबलवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की सेंटेन्सचं स्ट्रक्चर, त्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर वर्ब आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्टचे पण 2 टाईप, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हे मी, अस, देम, हिज, हर, यू हे सगळे आपले काय येतं? ऑब्जेक्ट येतं. काय येतं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येतं. त्यामुळं ह्याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2. चलो आता नेक्स्ट आहे मिनिंग विचारले, म्हणजे सिनोनिमच विचारले. सॉरी, ईडीएम विचारलेली. इथं ईडीएम दिलेली. वन्स इन ए ब्लू मून. वन्स इन ए ब्लू मून. आता ब्लू मून, आता ही जी ब्लू मून ही जी कन्सेप्ट आहे का नाही, ती खूप काळानंतर होती. हजारो वर्षानंतरून ही ब्लू मून ही कन्सेप्ट होती. आणि त्यामुळं हा जो आहे ना, ही जी ईडीएम आहे त्याच्यावरून आलेली आहे. म्हणजे वन्स इन ए ब्लू मून म्हणजेच काय आहे? तर दुर्मिळ होणारी गोष्ट. दुर्मिळ. आपला एखादा मित्र असतो, तो कधीही खर्च करत नाही, कधी खर्च करत नाही. पण अचानक तो आपल्याला म्हणतो चल तुला जेवण घालतो. तर आपण त्यावेळेस काय म्हणणार आहे? तर वन्स इन ए ब्लू मून. आपण जसं आपल्या मराठीत म्हणतो सूर्य कुठून उगवला आहे, तसं ही वन्स इन अ ब्लू मून ही कन्सेप्ट आहे. आणि म्हणून वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय आहे? तर रिअरली, दुर्मिळपणे. कळालं? आणि ही जी ब्लू मून ही कन्सेप्ट आहे ती खूप हजारो वर्षानंतरून होती. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे? 3 नंबर रिअरली येणार आहे. नेवर, रेग्युलरली आणि फ्रिक्वेंटली हे येणार नाहीत. 9 नंबरचं काय आहे? तर ॲप्रोप्रिएट वर्ब टू फुल. हे तर फिल आहे, तर फुल झालं आहे. काय दिलेलं आहे? इट इज व्हेरी कोल्ड टुडे, यू शूड डॅश युअर कोट. आता ह्याचं पण उत्तर आहे ना बेसिकवरच येतं आहे. कायवर येते? बेसिकवरती येतं आहे. आपलं जे बेसिक नंबर 2 आहे त्याच्यामध्ये मी वर्बचे टाईप सांगितले, ह्याच्यावरून याचं उत्तर येणार आहे आपल्याला. काय बघा, तर आपल्या बेसिकमध्ये आपण बघितलेले एक बघितलेले मॉडल ऑक्झिलरी. काय बघितलेलं आहे? मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी जे येतं ते कोणकोणते येतं? त्यांचे आपण 2 फॉर्म करतो. कोणतं रे? प्रेझेंट आणि पास्ट. प्रेझेंट फॉर्म कोणता आहे? तर इथं लिहिलं मी शाल, याचा पास्ट फॉर्म येतो शुड. इथं मी लिहिलं विल लिहिला, तर याचा पास्ट फॉर्म काय येतो? वूड. इथं मी कॅन लिहिला, तर याचा पास्ट फॉर्म काय येतो? कुड येतो. इथं जर का मी मे लिहिला तर याचा पास्ट फॉर्म काय येतो? माईट येतो. इथं जर का मस्ट लिहिला तर याचा पास्ट फॉर्म काय येतो? मस्टच येतो. आता अजून पण आहेत, पण बाकीचे मी लिहित नाही.
तुम्हाला एक क्वेश्चन आहे, जर का आपला मॉडल ऑक्झिलरीचा प्रेझेंट फॉर्म हॅव टू आणि हॅज टू हे पण मॉडल ऑक्झिलरी बरं का, परत एकदा रिपीट करतो, हॅव टू आणि हॅज टू हे पण मॉडल ऑक्झिलरी येतं. आणि मग मला सांगा हॅव टू आणि हॅज टू या मॉडल ऑक्झिलरीचा पास्ट फॉर्म काय असेल, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर आता बघा, हे मॉडल ऑक्झिलरी येतं आणि हे जे मॉडल ऑक्झिलरी येतं हे कायम आणि कायम हेल्पिंग व्हर्बचंच काम करतात. कोणाचं? हेल्पिंग व्हर्ब. आणि त्यामुळेच तर ह्यांना आपण काय म्हणतो, मॉडल ऑक्झिलरी म्हणतो. ह्यांना आपण प्रायमरी ऑक्झिलरी म्हणत नाहीत. त्यासाठी बेसिक नंबर 2चं लेक्चर परत एकदा पहा. बघा, हा जो क्वेश्चन ही जी क्वेश्चन पेपर आहे ना, ही क्वेश्चन पेपर आहे ना बेसिकच्या लेक्चरवरती सुट्टी. त्यामुळं आपले जे बेसिकचे 9 लेक्चर होतं ते न चुकता कितीही वेळा पहा, पण ते पाहून घ्या आणि वहीमध्ये लिहून घ्यायचे एकदम व्यवस्थितपणे. ठीक आहे. आता मॉडल ऑक्झिलरी क्वेश्चनकडे येऊ. हा जो मॉडल ऑक्झिलरी आहे का नाही, या मॉडल ऑक्झिलरीची खासियत असे की यांच्या पुढं कायम आणि कायम V1च येतो. हा विल आहे, ह्याच्या पुढं V1 येणार. शुड आहे, याच्या पुढं V1 येणार. पुढे याच्या पुढं V1 येणार. कुठे याच्या पुढं V1 येणार. माईटच्या पुढं V1 येणार. मस्टच्या पुढं V1 येणार. म्हणजे याच्या पुढं वर कायम आणि कायम V1च येतो. म्हणजेच हे सांगायचं झालंच तर इथं कायम आणि कायम असं असणार, विल कम असणार किंवा शुड गो असणार. शुड गो. इथं जर का मी असं लिहिलं वुड गोज लिहिलं तर हा माझा झाला एरर, कारण गोज माझा आहे V5 आणि वुड हा काय आहे MA म्हणजे मॉडल ऑक्झिलरी. तुमचं नाही आहे ते MA मोक्कार आणि BA बेकार हे नाही, हे MA म्हणजे काय मॉडल ऑक्झिलरी. मग वुडच्या पुढे इथं काय पाहिजे, गोज पाहिजे, गोज येणार नाही. इथं बघा, इथं जर का मी लिहिलं शुड कम्स तर हा पण काय झाला, एरर झाला, कारण शूडच्या पुढे नेहमी कोण पाहिजे, V1च पाहिजे. कोण पाहिजे, V1. आता मी इथं जर का घेतलं विल बी तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण मग आता बघा, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 असतो तर हा बी नेमकं कोण असणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा जो बी आहे ना तो पण काय आहे, आपला V1 आहे. कोण आहे, V1. समजलं. त्यासाठी बेसिक 4 किंवा 5चं लेक्चर बघा, तुम्हाला समजून जाईल ते. तर आता प्रश्नाकडे येऊ. बेसिकवरती प्रश्न होते, एकदम सिंपल प्रश्न होता. सकाळच्या शिफ्टला खूप सारे मार्क पडले असतील मुलांना. इथं बी ओर येणार नाही आहे. इथं VRS तर बघा V5 आहे, त्यामुळं ह्याचा विषय कट झालेला आहे. आणि इथं बघा हा VR आहे, हा काय आहे रे, V1 आहे. आणि हा शुड काय आहे, मॉडल ऑक्झिलरी. आणि मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं कोण असतो, V1 असतो. म्हणून इथं उत्तर किती पाहिजे, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर पाहिजे. विअरिंग V4 आहे आणि V4 मी सांगितलं ना रे, ह्याच्या जोडीदार कोण आहे, टू बी आहे. त्यामुळे ह्याचा विषय कट झालेला आहे. 3 नंबर हे माझं काय आहे तिथं उत्तर आहे. चलो आता 3 नंबरचं आहे की एक फ्रेज म्हणजे 1 वर्ड सबस्टिट्यूशन आहे. त्याच्यावरची मी सूचना लिहिलेलीच नाही आहे, काय अडचण नाही आहे. काय दिलं आहे, स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस, म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेस होता. जपानी, मराठी, हिंदी, उर्दू, कोकणी, त्यानंतर कन्नड, तमिळ, तेलुगू, ह्या डिफरंट लँग्वेज यांचा जो स्टडी आहे याला आपण काय म्हणायचं. आता अँथ्रोपोलॉजी ह्याच्या ऑप्शन सहित जाऊ. ह्याच्यामधून आपले 4 ते 5 व्होकॅब क्लिअर होते. आता अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय आहे की असं व्यक्ती किंवा अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो ह्युमन बिहेवियर आणि ह्युमन नेचरचा, म्हणजे मानवशास्त्र असं त्याला आपण म्हणतो. मानववंशशास्त्र असं म्हणतो, त्याला म्हणायचं अँथ्रोपोलॉजी. हे 1000 वेळा विचारले बरं का. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय आहे, मानववंशशास्त्र. क्लिअर. आता पुढचं आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय आहे, तर आपल्या ह्युमन बॉडी, आपण म्हणतो ना फिजिशियनकडे चाललो आहे मी, डॉक्टरकडे चाललो आहे. मग आपल्या बॉडीमधले हार्ट आहे, टिश्यू आहेत, सेल्स आहेत, यांचं वर्किंग आणि फंक्शन ह्यांचा जो स्टडी असतो ना त्याला आपण म्हणायचं फिजिओलॉजी. काय म्हणायचं, फिजिओलॉजी. परत एकदा सांगतो, फिजिओलॉजी. बघा इमेज दिसत असेल फिजिओलॉजीची तुम्हाला. मग फिजिओलॉजी म्हणजे काय, आपलं लंग्स आहे, त्यानंतरून जे काही बॉडी ऑर्गनाचा सेल, टिश्यू यांचा जो स्टडी असतो ह्याला आपण म्हणायचं फिजिओलॉजी. 3 नंबरचा ऑप्शन आहे पॅथोलॉजी. आता पॅथोलॉजी म्हणजे काय आहे, तर जे डिसिजेस, ह्या डिसिजेसचा जो स्टडी केला जातो त्याला आपण म्हणायचं पॅथोलॉजी. काय म्हणायचं, पॅथोलॉजी. म्हणजे आपले जे काही डिसीज असते त्यांचा. आणि फिलोलॉजी, आणि हा जो फिलोलॉजी हा म्हणजेच काय आहे, तर स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस.
मग ह्याच्यामधून 4 ऑप्शन क्लिअर झाले बघा. अँथ्रोपोलॉजी म्हणजे काय आहे, मानव वंशशास्त्र. त्यानंतर फिजिओलॉजी म्हणजे काय आहे, तर शरीरविज्ञानशास्त्र. त्यानंतर पॅथॉलॉजी म्हणजे काय आहे, तर रोगशास्त्र, त्याला आपण मराठीत काय म्हणू, रोगशास्त्र, म्हणजे डिसिजेसचा स्टडी केला जातो. आणि फिलोलॉजी म्हणलं की काय आहे, वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणे, याला म्हणायचं फिलोलॉजी. नीट लक्षात ठेवा, फिलोलॉजी हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन. ठीक आहे, एररचं काय घेणं नाही आपल्याला. इथं काय आहे, स्पेलिंग एरर. इथं स्पेलिंग दिसलं मला, संपला विषय. आता स्पेलिंग एरर, सेंटेन्स वाचू नका, डायरेक्ट उडी कुणाकडं, ऑप्शनकडं. इथं इन्व्हॉल्वमेंट, इथं बघा मेंटचं तर बरोबर आहे, इनव्हॉल्व हे पण बरोबर आहे, म्हणजे पहिला बरोबर आहे. नो एररचं त्यात काही शोधायचं नसतं बरं का. म्हणजे याचे ॲडव्हान्टेजेस हे पण बरोबर, ॲडव्हान्टेजेस हे पण बरोबर आहे. आता इथं बघा बिझनेस हा चुकीचा वर्ड आहे. बिझनेसचं स्पेलिंग काय आहे रे, BUSINESS असं स्पेलिंग आहे बिझनेस. इथं त्यांनी काय दिलेलं आहे, एक S एक्स्ट्रा दिलेला आहे. म्हणून माझं किती उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 4. आणि बिझनेसमध्ये मग काय एकच S असतो, ध्यानात ठेवा. एक S असतो, शेवटी 2 S असते. आता EDM विचारलेली, वन्स बिटन ट्वाईस शाय. ही एकदम चांगली EDM आहे. वन्स बिटन ट्वाईस शाय. आता समजा बघा आपल्याकडून एखादी चूक झालेली आहे, एखादी काय झालेली आहे, चूक झालेली. आता वन्स बिटन म्हणजे एकदा चावलं, एकदा बाईट म्हणजे काय, चावणे. ट्वाईस शाय दुसऱ्यांदा आपण लाजतो. म्हणजेच काय आहे की समजा बघा आपल्याला काय झालं, एखाद्या शेजाऱ्या तिथं गेलो आणि कुत्रं चावले. इमेज दिसत असेल तुम्हाला, कुत्रं चावलं. तर कुत्रं चावल्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण त्या शेजाऱ्याच्या घरी जाताना आधी चेक करतो की नाही कुत्रं कुठे येते, किंवा लांबून आवाज येतो, अरे मी आलेलो आहे, कुत्र्याला धर. मग ही जी इमेज आहे, ही जी EDM आहे ती याच्याच धर्तीवरती आहे. म्हणजे वन्स बिटन ट्वाईस शाय, म्हणजे एखाद्या वेळेस काहीतरी अनहॅप्पी जर का आपल्याबरोबर घडलं, अनहॅप्पी हॅपन झालं, तर दुसऱ्या वेळेस आपण काय करतो, तर काळजी घेतो. काय करतो, काळजी घेतो. आणि म्हणून ह्याचं उत्तर बघा काय आहे, ऑप्शन नंबर 1 आहे. काय आहे, ॲन अनप्लिजंट एक्सपिरियन्स इंड्युसेस. इंड्यूस म्हणजे काय, इन्क्रीज. इंड्यूस म्हणजे काय, इन्क्रीज. कॉशन म्हणजे जर का एखादी वेगळी घटना घडली, अनहॅप्पी इन्सिडेंट घडला, तर दुसऱ्या वेळेस आपण काळजी घेतो की नाही. दुसऱ्या वेळेस शेजाऱ्या तिथं जाताना कुत्रं आपण लांबूनच आवाज येतो. म्हणून वन्स बिटन ट्वाईस शाय असं तिथं EDM येणार. आता दुसरा ऑप्शन बघा, टू कीप समथिंग प्रिसियस सेफली. काहीतरी महत्त्वाचं, याचा काही मिनिंगच लागत नाही, हे असंच दिलेलं ऑप्शन आहे. समवन हू इज अफ्रेड टू टेकिंग चॅलेंजेस, हे पण काही संबंध नाही आहे. आणि इथं काय, समवन हू डझंट लर्न फ्रॉम हिज हर प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, हे पण नाही आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. आता 13 नंबरचा निगेट. ह्याचं काय आहे, मिनिंग म्हणजे सिनोनेम आहे, निगेटचं सिनोनेम. आता निगेट याचा अर्थ काय आहे बघा, निगेट म्हणजे कॅन्सल. निगेट म्हणजे काय आहे, कॅन्सल, कॅन्सल करणे. आपण म्हणतो ना, तुलाही मला निग्लेक्ट करतोय. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष. पण हा निगेट वेगळा आणि निग्लेक्ट वेगळा आहे. निगेट म्हणजे काय आहे, तर एखादी गोष्ट आपण कॅन्सल करायची. आणि मग ऑप्शनवरून पण उत्तर काढू शकतो बघा. ॲडमिट म्हणजे काय आहे, स्वीकारणे, एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे. ॲक्नॉलेज म्हणजे पण काय, एखाद्या गोष्टीचा काय करणे, स्वीकार करणे. आणि कन्फर्म म्हणजे काय, एखादी गोष्ट स्वीकार करणे. स्वीकार, एखादी गोष्ट काय करायची, स्वीकार. आता इथं स्वीकारला पहिले वेलांटी येणार आहे मराठीमध्ये. हां ठीक आहे, स्वीकार. हे पण सगळ्यांचं काय आहे, स्वीकार. मग आता ह्याचं पण स्वीकार आहे, तर ह्याचं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 रिजेक्ट. म्हणजे आपल्याला सिनोनिम विचारलं आहे त्यांनी, तर त्यांनी हे 3 वर्ड काय केलेले आहेत, एकाच मिनिंगचे दिलेले आहेत. आणि एकच वर्ड काय दिलेलं आहे, वेगळ्या मिनिंगचा दिलेला आहे. मग तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे ना. म्हणून टू निगेट मीन्स काय, रिजेक्ट. इथं कॅन्सल, त्यालाच आपण काय म्हणणार, रिजेक्ट. काय म्हणणार, रिजेक्ट. ठीक आहे. तर आता 14वा क्वेश्चन की कशाचा आलेला आहे आपला, पॅराजंबलचा. आता पॅराजंबलची नवीन ट्रिक लोड होणार आहे, त्यासाठी रेडी राहा. काय दिलेलं आहे, तर असा दिलेला आहे. पण आता बघा ह्याच्यामध्ये जर का तुम्ही ऑब्झर्व केलं
मी काय म्हणलेलं आहे, पहिला शब्द आणि शेवटचा शब्द आपण बघायचा. चलो, पहिला शब्द काय आहे रे, इथं दॅट आहे, इथं काय आहे मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे, इथं काय आहे लिमिटेशन्स आहे, इथं अँड दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे व्हाईल दिलेलं आहे. आता इथं शेवटी बघा, ह्याच्या शेवटी इथं फक्त एकट्याला काय दिलं आहे रे, फुल स्टॉप दिलेला आहे. इथं फुल स्टॉप दिलेला नाही, इथं काय दिलेलं आहे कॉमा दिलेला आहे, राईट. आणि इथं फुल स्टॉप नाही, इथं फुल स्टॉप नाही. आता ह्याच्यावरून मला एक गोष्ट काय कळते बघा, तर याचा शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे, याचा अर्थ हे सगळ्यात शेवटचं सेंटेन्स आहे. काय म्हणलं मी बघा, ह्याच्या शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे, याचा अर्थ हे सगळ्यात शेवटी सेंटेन्स आहे. म्हणजे ए हे सगळ्यात शेवटचं सेंटेन्स आहे. ए हे सगळ्यात काय आहे रे, शेवटचं सेंटेन्स. आणि म्हणून इथं बघा, ए हे सगळ्यात शेवट, ए ऑप्शन असणारे बघा हे 3च, म्हणजे पहिला ऑप्शन माझा कट झाला. ओके. आता इथं बघा, सीच्या शेवटी काय दिलेलं आहे रे, कॉमा दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे. म्हणजे सी हे शेवटचं सेंटेन्स नाही आहे, कॉमा दिला तर हे शेवटचं होईन का, नाही. मग सी कुणाच्या लास्टला आहे का, नाही दिलेला. पण जर का दिला असता ऑप्शन तर कट झाला असता. आता पहिल्या शब्दांकडून येऊ बघा, इथं दॅट हे काय आहे रे, कंजंक्शन आहे. आणि दॅटने कोणतंही सेंटेन्स सुरुवात होत नाही. दॅट हा कोणत्याही सेंटेन्सच्या सुरुवातीला घ्यायचा नाही, म्हणून एने सुरुवात होणार नाही. म्हणून इथं एने सुरुवात होणार ऑप्शन हा ऑलरेडी कट झालेला आहे. आता मॅथमॅटिकलने होऊ शकते, लिमिटेशनने. आता अँडने बघा, अँड हा पण काय आहे, कंजंक्शनच आहे. अँडने कोणत्याही सेंटेन्सची सुरुवात होत नाही, म्हणून आपला डी जो आहे, डी सुरुवातीला असणारा पण नाही आहे. आता ऑप्शन कटच नाही होत इथं, राईट. मग आता आपल्याला जावं लागणार आहे आपल्या एका नवीन आयडियाकडं. तर ह्याचं सुरुवातीला बघा, दॅट ह्याचा संपला आहे, मॅथमॅटिकल, लिमिटेशन्स, अँड आणि व्हाईल. आता हा जो व्हाईल आहे ना, या व्हाईल हा व्हाईल सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो, सेंटेन्सच्या सुरुवातीला येतो. म्हणून आपला ई जो आहे तो काय होणार आहे, सुरुवातीला येणार आहे. मग इथं बघा, आता ई इथं पण सुरुवातीला आहे, इथं पण सुरुवातीला आहे, पण इथं सुरुवातीला नाही आहे. मग ह्या दोन्हींमध्येच आपली मॅच टाय झालेली आहे. आता ई नंतरून सी ह्या दोन्ही सेंटेन्सवरून मला कळते. मग ई काय आहे, व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव दिअर लिमिटेशन्स इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. त्यानंतरून काय दिलेलं आहे, डी अँड कॅन कंप्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे डी नंतरून बी दिलेलं आहे. मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड दॅट नो अदर लँग्वेजेस पॉसिबली कुड. आता ह्या 3 नंबरच्या ऑप्शनकडे जाऊ. ई नंतरून काय आहे रे, व्हाईल ट्रॅडिशनल लँग्वेजेस हॅव दिअर लिमिटेशन इन कम्युनिकेटिंग कॉम्प्लेक्स आयडियाज. बी काय आहे, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड दॅट नो अदर लँग्वेज पॉसिबली कुड. आता डी ए आपला लास्टला पाहिजे ना, ए लास्टला पाहिजे. इथं ए दिलेलं आहे, पण थांबा वाचताना चुकलं आहे माझा. ई नंतरून सी बरोबर आहे, सी नंतरून बी वाचायचं आहे ना. आयडियाज मॅथमॅटिकली सिम्बॉल्स आर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड अँड कॅन कंप्रेस इन्फॉर्मेशन इन अ वे दॅट. ठीक आहे, हे तू उत्तर सांगतो, आयडिया बी सांगतो बरं का, हेच उत्तर आहे. आता ह्याचं सांगतो. तिथं हा जो वे आहे का नाही, ह्या वेचं काय येतं रे, दॅट जोडीदार असतो. आपण जसं म्हणतो सच दॅट, काय म्हणतो सच दॅट, तसं द वे दॅट हा वेचा जोडीदार दॅट असतो. ठीक आहे. आणि म्हणून इथं काय येणार आहे, डी नंतरून ए येणार आहे. म्हणून उत्तर किती असणार आहे, 3 नंबर. समजलं. आता बघा, हा जो पॅराजंबल आहे ह्याचं उत्तर काढताना आयडिया पण समजली. व्हाईलचं सेंटेन्स 1 नंबरचं असतं. ओके. आणि वे किंवा सच ह्यांच्या पुढं नेहमी कोण येतो, दॅट येतो. चलो आता नेक्स्ट शेवटचा ऑप्शन आहे. आणि इथं विचारलं आहे काय, अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर, ही लव्ज मॅनकाइंड. म्हणजे अशोक खूप डिफरंट आहे आणि याला मॅनकाइंड म्हणजे मानवजातीवर प्रेम करतो. मग जो मानवजातीवर प्रेम करतो याला आपण म्हणायचं फिलांथ्रोपिस्ट. काय म्हणायचं, फिलांथ्रोपिस्ट. तुम्हाला एक इमेज दिसते, त्या इमेजमध्ये बघा तो जो माणूस आहे तो सर्वांना फळं वगैरे वाटतोय. म्हणजे तो काय दुसऱ्या माणसांना मदत करतोय. मग तो काय, फिलॅन्थ्रॉपिस्ट. कोण आहे, फिलॅन्थ्रॉपिस्ट. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तींना, प्रेमळ असा व्यक्ती ज्याला मानवजात आवडते, दुसऱ्यांना मदत करणारा. आता इथं काय, फिलॅन्थ्रॉपिस्ट हे 1 नंबरचं उत्तर आहे. आता इथं बघा, ऑप्टोमेट्रिस्ट.
आता ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, तर तुम्ही डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले तर ऑप्टिक्स हा शब्द ऐकलाय की नाही, चष्म्यांच्या तिथं. मग हे ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, तर डोळ्याचा स्टडी करणार, ठीक आहे. त्यानंतर अँथ्रोपोलॉजिस्ट, बघा इथं आला परत अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजेच मानववंशशास्त्राचा स्टडी करणारा. आणि सिस्मोलॉजिस्ट म्हणजे आपले जे भूकंपद, या भूकंपाचा स्टडी करणारा, यांना आपण म्हणायचं सिस्मोलॉजिस्ट. मग 4 बघा कोणते. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय, तर मानवजातीवर प्रेम करणारा, मानवजातीत मदत करणारा. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, डोळ्याचा स्टडी करणारा. सिस्मोलॉजिस्ट म्हणलं की काय, भूकंपशास्त्राचा अभ्यास करणारा, सिस्मिक वेव्ज म्हणतो ना रे आपण भूकंपाला. आणि अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणजे काय, मानववंशशास्त्र, ठीक आहे. तर हे होते आपले 15 क्वेश्चन. आता या 15 क्वेश्चनवरून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इंग्लिशचे हे जे बेसिकचे आपले 9 लेक्चर आहेत ते तुम्ही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हे 9 लेक्चर तुम्ही पहा. आता हा व्हिडिओ मी ज्यावेळेस अपलोड करणार आहे त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सकाळी मी बेसिक 1चा व्हिडिओ अपलोड करतो, तो तुम्ही लगेच काय करायचा आहे, पाहून घ्यायचा आहे. तर आज आपण एवढंच पाहूया आणि इथं थांबूया. थँक्यू.